जमीन भुसभुशीत आहे एकदम, बरोबर आहे ना? बरोबर. तर आपण ते कॅमेऱ्यात मुद्दाम दावण्याचा का प्रयत्न करतोय, जसं आहे तसं आपल्याला पहिल्यापासून दावायचे, जेणेकरून आपले जे काही शेतकरी मित्र हे व्हिडिओ पाहणारे आहेत त्यांना इथं जरी पाय पडला का नाही तेव्हा कुठे पाय पडला तरी सगळं पाय बसतोय आराम. आज विषय काय झालाय की युट्यूब असन, फेसबुक असन किंवा मी म्हणतो टीव्ही असन, आपल्याला सगळ्या जाहिराती पाहायला भेटतात, पण त्याच्यात पण फ्री जाहिरात पाहायला भेटत नाही. हो तसं आहे. त्याच्यावर बोलायसारखं नाही, बनावटगिरी काहीतरी बऱ्याच काही गोष्टी अशा झाल्यात. आणि शेतीत बी बोलायसारख्या काही गोष्टी अशा आहेत की भरपूर काय अगदी मी म्हणतो चांगलं चांगलं सगळे बोलतात, शेवटची अवस्था घेतात, मडली असती, अगदी चांगल्या चांगल्या झाडांपाशी येऊन सगळे उभा राहतात. पण विषय असा आहे की जो व्हिडिओ देणारा शेतकरी आहे तो खुश आहे का? नाही ना, इकडे बघितलं जात नाही. ज्याच्या त्या नावाचा बोबाटा चाललाय की आमचं लय चांगलं, आमचं लय चांगलं. मी म्हणतो चांगली गोष्ट आहे, प्रत्येकाचं चांगलंच असावं, पण आपला शेतकरी खुश आहे का? असलं पाहिजे, खरोखर असलं पाहिजे. हा तीच खरोखर असलं पाहिजे. तोच विषय मला का म्हणतोय, मी बोलतोय की आज आपण आतमध्ये उभा राहिलो आणि आपण पूर्व अवस्थेचे बी आपण लोकेशन घेणार आहे, पण आपण आत मुद्दाम निस्वन नंतर काय व्हिडिओ घेतो की आतमध्ये निस्वन कशी झाली, गड कसे पडले आहेत. बरं, मी घोगरे साळुंके सरांना आता सांगितलं की साळुंके सर तुम्ही कॅमेरा जरी चालू असला तरी आतमध्ये गड कसे पडले आहेत ह्याचा एक व्हिडिओ काढून ठेवा त्यांनी मोबाईल मध्ये, बागेत बघितलं पाहिजे. म्हणजे कसं दिसतंय का आता आपण उभं राहिलोय म्हणजे नुसतं गड चांगले तिथं उभं नाही राहिलं, सेटिंग करून तसं नाही, आहे का नाही? तसं काय नाही. आज अशी परिस्थिती की कुठं जरी कॅमेरा लावला तरी निस्वन चांगले झाल्यामुळे एकदम कुठं काढू, कुठं उभं राहू असं आपल्याला एकदम आतमध्ये दिसतंय. तरी पण आपल्या कॅमेऱ्यात आपण आतमधलं पूर्ण नियोजन केलंय की सगळं दिसतंय कसं दिसलं. कारण आपण हे इतकं दावायचं का की आज मार्केटमध्ये प्रत्येक शेतकरी मार्केटमधून काही ना काही आणून टाकतोय, टाकावं लागतं, पण टाकलेलं उचललं गेलं नाही. जर त्या पिकाने अपेक्षित वयानुसार जर त्याची वाढ झाली नाही, निस्वन चांगली झाली नाही, घड चांगले पडले नाहीत, वादित अंतर नाही पडलं, वादा लांबडा नाही पडला, फणी आपल्याला जास्त फाण्यामध्ये दिसल्या नाहीत, तर मग आपला शेतकरी की ज्यावेळेस नवीन सुरुवात करतो आणि पहिल्याच म्हणजे मराठी म्हणे की पहिल्या घासाला लागला खडा लागला, म्हणजे अपयश ही यशाची पहिली पायरी. मी म्हणतो यशाची पहिली पायरी असू दे ना, अपयश ही यशाची पहिली पायरी. पण इथं मनीत बदल करायचं म्हणलं तर वापराबाहेर वापरलं पाहिजे. वापरलं त्या मनीत जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या कष्टाला शेतकरी मित्रांनो की यश आलं पाहिजे, आज आपल्या अण्णासाहेबांनी ह्या प्लॉटमध्ये ह्याच्या पलीकडून जो प्लॉट आहे, आता पलीकडे त्यांचा कोबी आहे, मोकळं रान एक त्यांनी थोडस क्लिअर करून ठेवलंय. त्या रानामध्ये तुमची पहिली केळी होती, हीच केळी होती, त्यासोबत लावलेलीच केळी होती. हा, तो 1000 झाडं होती, म्हणजे ह्यासोबतच लावली होती. ते म्हणजे तुमचं मार्गदर्शन हुशार मिळाल्या अगोदर ती केळी मोडली होती मी अगोदर. हा, जर मार्गदर्शन अगोदर मिळालं असतं ते पण राहिली असती, ह्याच्याबरोबर मोडली नसती केळी आम्ही. म्हणजे तुमच्याकडे आता एक असं एक पार्ट, आता आम्ही बऱ्याच जागेवर असं म्हणजे आम्ही म्हणतो की मोडणारी केळी आम्ही आणली, मोडणारी केळी आणली, पण आम्ही तुमच्याकडे उशिरा पोहोचल्यामुळे मी तर वैयक्तिक स्वतःला दोष देतो. आमची तर मोडणारी आली, मी स्वतः कबूल करतो. हा, आता मी सुद्धा मोडू का म्हणजे परिस्थिती होतोच, मी तर वाचली, मी राहिली, ती तर नक्की वाचली. नाही, आम्ही सुद्धा एक स्वतःला असं मान्य करतो की आम्ही तुमच्याकडे वेळेवर न पोहोचल्यामुळे ती तुम्हाला मोडायची बारी आली. बरोबर. जर आमचं तुमच्या मोबाईलला, स्टेटसला म्हणा किंवा कोणाच्या फेसबुकला म्हणा, जर तुम्हाला आमचा वापरावरणीचा व्हिडिओ पाहायला भेटला असता कदाचित तो प्लॉट मॉलला गेला. म्हणून मी 4 वेळा म्हणतो शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अजून एकदा कळकळीची विनंती, अण्णासाहेबांनी केळी एक प्लॉट मॉलला आणि एक राहिला, तो वापरावरणीच्या माध्यमातून आज सक्सेस झालाय. पण जर ह्या बी प्लॉटला वापरावरणीचं मार्गदर्शन जर कदाचित भेटलं नसतं तर हा बी प्लॉट मला वाटतं असता का नसता, दुविधा अवस्था होती, मोळाच्या मनस्थितीत होतोच मी. कारण टेम्परेचर मध्ये गावल्याला सगळीकडून, आणि तुम्हीच नाही अण्णासाहेब, विषय असा आहे, तुम्हीच नाही, आपला प्रत्येक शेतकरी जे काय मार्केटमधून तुमच्यासारखंच आणून काय काय टाकून ज्यावेळेस प्लॉट थांबतो आणि प्लॉट मोडतो, शेवटच्या कंडिशनला ती कोणालाच विचारत नाही, त्याला शेतकऱ्याला लक्ष देतं आता काही ही नीट होऊ शकत नाही, अवस्था कळते हा, की आता आपण ह्याच्या दुसरं काही करून ह्याचा नाद सोडून देऊ. मग मला काय म्हणायचंय, नादाला लागायच्या अगोदरच नाद सोडल्यावर मग नाद कसा पूर्ण करायचा, बरोबर लय मोठा प्रश्न आहे हा. आणि जिथं मला काय म्हणायचंय, जिथनं आपली थोडक्यात आयुष्याची एकदम असं कलाटणी देऊन बदलणार आहे आणि तीच दरवाजा आपल्याला उघडताना, ती थोडक्यात कडी उघडताना त्रास करतय, आपल्या नशिबाची दरवाजा उघडणार आहे ना आपण, त्यावेळेस ती कडी उघडणार नाही आपल्याला, थोडक्यात असं म्हणावं लागेल. आणि ती कडी उघडताना जर त्रास होतोय आणि ती कडी जर वापराबाहेर सहज उघडून देत असेल आणि आपल्या शेतकऱ्यांना अगदी यशाची समोर सगळे स्वप्न दावीत असेल, तर मला वाटतं तुमच्या ह्या पूर्ण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काय आपण पहिली अवस्था, दुसरी अवस्था,
तिसरी अवस्था आणि आज आपण चौथी पण अवस्था ह्या व्हिडिओमध्ये घेतोय. तर हे व्हिडिओ पाहता पाहता शेतकरी मित्रांनो, तुम्ही हे व्हिडिओ तुमच्या स्टेटसला ठेवा, तुमच्या फेसबुकला तुम्ही अपलोड करा. चांगले व्हिडिओ आहेत, कारण आपण चांगले विचार अपलोड करतो किंवा चांगले देवाचे वगैरे फोटो आपण आपल्या फेसबुकला किंवा स्टेटसला ठेवतो. तर मी म्हणतो, जर वापरा बायोनिकचे व्हिडिओ जर तुम्ही स्टेटसला ठेवले आणि जर कुठतरी हे व्हिडिओ पाहून जर आहिरे साहेब, करंडे सरांसारखे जर शेतकरी वाचले, तर मला वाटतंय खूप मोठा आपल्याला, आपण जे म्हणतो ना की वारकऱ्यांच्या पंक्ती गाठल्या पाहिजेत. मी म्हणतो कष्ट करायला वाचवलं ना, पण ते जर आपण घालतोच आहे 12 महिने, आपण दिंडी निघाली, आपण काय कोणी धर्माला काय कर्म कोणी कमी पडत नाही. पण मी म्हणतो धर्माचं कर्म करत असताना पण आपण थोडीशी एक माणुसकी दावण्याचा जर छोटासा प्रयत्न केला आणि या छोट्याशा प्रयत्नातनं जर मोठे मोठे अनुभव आपल्या शेतकरी मित्रांना भेटून जर आपले शेतकरी जर ह्यात वाचत असन, सुधरत असन, आपला शेतकरी एकदम गाळात जाणारा जर एकदम चांगल्या परिस्थितीला येत असन, तर मला तर वैयक्तिक असं वाटतं की हे जी जबाबदारी आपण जेवढे काय हे व्हिडिओ पाहतोय ह्या सर्वांनी घेणं गरजेचं आहे. कारण विषय असा आहे की ज्या वेळेस रामायण घडलं त्यावेळेस हनुमान एकटा इकडून तिकडे जात होता, पण सगळ्याला जाता येत नव्हतं. सगळ्यांनी प्रयत्न काय केला, सेतू बांधण्याचाच प्रयत्न केला, मग सगळी गेली का नाही पलीकडे. तसं आपल्याला आपल्या सगळ्या शेतकरी मित्रांना जर एकदम सुखी तुम्हाला सगळ्यांनाच पाहावं वाटत असेल आणि सगळ्यांनाच ऑर्गॅनिक अन्न खायला भेटावं असं वाटत असेल, तर मला वाटतं सेतू जसा त्यांनी सगळ्यांनी बांधला तसं आपण सगळेजण, कुणी काही म्हणू द्या, स्टेटसला व्हिडिओ ठेवायला शिकाकडे शेतकरी मित्रांनो. पुढं काहीच नाही, कुणी काही म्हणून तुम्हाला येडं म्हणू शेणं म्हणू थोडंसं ऐकून घ्यायला शिका. का तर जो कष्ट करणार आहे तो वाचणार आहे तुमचे हे ऐकण्यामुळं. आणि जर आपण नाही ठेवलो, आज काय झालंय हे बघा असं झालंय, नुसतं आलं पुढं चांगलं असून आहे तो वाईट असं. मग ह्या डाकला डकली जर कष्ट करणाराला, चांगलं कर्म करणाराला जर ज्याच्या त्याच्यापाशी, म्हणजे विषय कसा असतो बघा, कितीही लाखाचा मोबाईल असला आणि त्याला रेंज नाही, हॅलो म्हणू शकतो आपण? नाही ना. म्हणजे हॅलो म्हणलेला आवाज एकामेकाला येत नाही, फक्त रेंज नाही. मग इथं फक्त किती लाखाचा मोबाईल आहे त्याला रेंज नाही. मग आपला शेतकरी मार्केटमधून आणत फाईन पाहिजे ती, लागतंय ती, गरज आहे ती, सगळं आणून टाकतोय. पण जसं रेंज नाही मोबाईलला आणि हॅलो म्हणू शकत नाही, वापरा बायोनिक तिथपर्यंत जर पोचलं नाही, ती जर पाहिजे तेवढ्या प्रमाणात त्याला जर लागू झालं नाही, तर ती जमिनीत पडून राहिलेली खतं जमीन हार्ड करतात. पावसाचं पडलेलं पाणी दूषित होऊन जमिनीत मुरतंय, बरोबर आहे. ती वरती आल्यानंतर ते आपल्याला फिल्टर करून प्यावं लागतंय. मग इतकी खराब कंडिशन आहे. मग जमीन हा मेन फिल्टर आहे. जर इथं वापरा बायोनिक प्रत्येकाच्या आपल्या शेतकऱ्याच्या जमिनीला जर पोचलं तर मेन फिल्टर सुधारणार आहे. टाकलेली खतं उचलली जाणार आहेत, उचललेली खतं पिकाला मिळणार आहेत, म्हणजे विघटन झालेली खतं पिकाला मिळणार आहेत. आणि ही मिळालेली खतं ज्यावेळेस पिकाला मिळणार आहेत त्यावेळेस पीक आपल्याला उत्पादन दी म्हणायची गरज नाही, त्यातनं भरपूर उत्पादन मिळणार आहे. आणि निघणारं उत्पादन ऑर्गॅनिक निघणार आहे. किती महत्वाच्या गोष्टी. बरोबर. मी तर असं म्हणेन की औषधी एक आहे पण त्याचा फायदा अनेक आहेत. फायदा अनेक आहेत. माती सुरक्षित राहते, पिकाला तुमचं पाहिजे मिळतंय आणि आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त पीक उंचावतंय किंवा त्याचं उत्पन्न वाढतंय. शिवाय मातीचा दर्जा सुधारतोय, जमीन शारपड होत नाही, जे समोर तुम्ही बघितलं. आपण उकरून जावं. त्यामुळं विषय इतका का बोलायचं बरं का, गंभीर विषय आज असा झालाय की जर आपण आता ही बोलता बोलता कोणाला वाटेल की मीर साहेब दुसरीकडे वाढतात, आपण ज्यावेळेस दवाखान्यात जातो ना त्यावेळेस तिथं आज असं झालंय की नंबर लावून दवाखान्यात थांबावं लागते. किती जरी दुखत असलं तरी माझा अजून नंबर आला नाही, माझा 10वा आहे, माझा 11वा आहे, माझा 200 आहे, माझा 150 आहे, असा नंबर आपल्याला म्हणावा लागतो. आणि तिथं नंबरला, आजारी पेशंटला नंबरला थांबायची बारी. ह्याची कारण काय आहेत मूळ माहितीये का? मूळ कारण अशी की मूळ आहे जमीन. आणि जमिनीतनं निघणारं अन्न जर सगळ्यांना शुद्ध खायला भेटलं तर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटे, मला काय म्हणायचं, शुद्ध जर हितनं खायला भेटलं तर ह्याच्यात जर शुद्ध गेलं तर ही आपल्याला त्रास देणार नाही. पण ह्याच्यात आपण जी टाकतोय ही अंधाधुंदी आपल्याकडून चुकून अन्नातनं आपल्या खाण्यात येते आणि खाण्यातनं इथं गेल्यावर ती शिजत नाही नीट, ती शिजवावं लागते दवाखान्यात जाऊ. नाही, ते पूर्ण केमिकल युक्त आहे. मग विषय असा आहे की वापरा बायोनिकलाच आम्ही का लावून धरलंय. कंटेन आहे 34, एक कंटेन मिठाचा एवढा एवढा कमी पडला तर असं घेऊन टाकावं लागतं, चिमटीभर चिमट भरती घेऊन टाकावं लागतोय, तेव्हा ती भाजी चांगली लागते. किती चिमटीत बसून एवढं टाकलं तरी त्या भाजीला चव येते. पण आज जमिनीला पण तशाच पद्धतीने खताची गरज आहे. ज्यावेळेस आपण माती परीक्षण करू त्यावेळेस आपल्या जमिनीत एनपीकेतलं काय कमी, मायक्रोन्यूटन मधलं काय कमी, आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब कशा लेवलचा आहे, ह्या बारीक गोष्टीचा जर ज्यावेळेस आपण माती परीक्षण करून अभ्यास करू त्यावेळेस आपल्या खताची मात्रा आपल्याला कमी द्यावं लागेल. नाना ठाईन जो आपण खर्च करतो, थोडक्यात माती परीक्षण न करता आपण जी खतं देतो
तर एखाद्या डॉक्टरनी रक्त लगवी न चेक करता एखादा पेशंट नीट करायचा प्रयत्न करणं म्हणजे थोडक्यात डोळ्याला पट्टी बांधून आंधळी कुश्मीर खेळल्यासारखं आहे. स्पष्ट बोलायचं म्हणलं तर. तसं जर एकदम बारकावे शेतीतले जर पाहिजे म्हणलं, माती परीक्षणापासून आपले निर्णय पाहिजे, ह्यात पीक कुठलं येतं कुठलं नाही येत. आणि साहेबांनी जसा निर्णय घेतला शेवट का होईना बाबा, ज्यावेळेस केळी मोडायची तर आता मोडायच्या अगोदर आपण एक वेळा वापरावयावर वापरून पाहू. तर तसं तुमच्याकडे पीक कुठलं असू दे, आपण शेती करत असताना आपल्याला एक आनंद मिळणं गरजेचं आहे. कोणता? की ज्यावेळेस आपण शेती करत असताना आपलं पीक कुठलेही नावाचं पीक असू द्या, टमाटर, कारलं, दोडका, कोबी, फ्लॉवर किंवा केळी, द्राक्षी, डाळिंब, पीक कुठलं असू द्या, आपल्याकडे ज्यावेळेस नातेवाईक मित्रमंडळी कुणी पण येतं आणि सहज बागेत चक्कर मारतं आणि म्हणतो भागलंय टॉप आहे राव, तिथंच आपण सगळं कमी जिंकलेलं असतंय. बरोबर. आता एखादा आपल्यात कुणी आपला जोडीदार मित्र नातेवाईक आला आणि ते म्हणला का काय कंपनी लिहून वाटतंय का बरं, नाही छान झाली बाग काय म्हणजे